हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण स्ट्रेनचा पार्ट स्टडी करत होतो. तर त्याच्यामध्ये तिन्ही टाईपच्या स्ट्रेन आपण बघितलेले आहेत. फर्स्ट वॉज द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, सेकंड वॉज द शियर स्ट्रेन अँड थर्ड वॉज द व्हॉल्यूम स्ट्रेन. ओके, नाउ लेट्स फाइंड आउट द रिलेशन बिटवीन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन अँड व्हॉल्यूम स्ट्रेन ऑफ ए क्यूब. Okay, so see here, relation means formula between longitudinal strain longitudinal strain is also called as linear strain. Sometimes it is called as linear strain also. Remember this. Okay, longitudinal strain ला linear strain असंही आपण म्हणतो. And volume strain of a cube. Okay, of a cube. Suppose there is a cube like this. It is having length capital L, having each side capital L. क्यूबच्या सगळ्या साइड सेम असतात. ओके, एक साइड यल असेल तर बाकीच्या सगळ्या साइड देखील काय असणार आहे, यल असणार आहे. ओके, सो each side has length equal to L. Each side is equal to L, and therefore how much will be the volume of the cube? Volume of cube will be equal to L cube. Okay, now here once again I am going to write the formula for the volume. We know that volume phi is equal to काय होणार आहे, L cube होणार आहे. आता याचं काय करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू x. फॉर एक्झाम्पल याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू x, तर काय होणार आहे, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होणार आहे, dφ बाय dx येणार. dφ बाय dx. ओके, हे लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह झालं, टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. पाहिजे तर हे सेंटेन्स लिहितो इथं मी, टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होणार बघा, लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह dφ बाय dx, राईट हँड साइडचं d बाय dx ऑफ L क्यूब. ठीक आहे, आता हे तुम्ही मला सांगायचं आहे, LHS तर dφ बाय dx, RHS चं डेरिव्हेटिव्ह काय येणार जरासं सांगा बघूया तुम्ही. ओके, टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dφ बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ L क्यूब. ओके, म्हणजे LHS चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, d बाय dx ऑफ phi, आणि RHS चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे d बाय dx ऑफ L क्यूब. सो LHS इज ऍज इट इज, दॅट इज dφ बाय dx. RHS ला 3 L क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, L क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे दॅट इज 3L स्क्वेअर, आणि परत काय लिहावं लागेल, dl बाय dx लिहावं लागणार आहे, dl बाय dx. ओके, आता दोन्ही साइडचं dx काय करतो, कॅन्सल करतो, म्हणजे काय होईल इथं, dφ इज इक्वल टू 3L स्क्वेअर dl राहणार आहे. ओके, सपोज दिस इज इक्वेशन 2 now. Now dividing equation 2 by equation 1. By equation 1. So what we get here, LHS dφ divided by phi होणार, dφ divided by phi is equal to 3L square dl divided by L cube. Okay, LHS will remain as it is, that is dφ by phi, and RHS will become, आता L square ने L cube ला डिवाइड केलं तर काय होणार आहे, वरचा L square निघून जाणार. Okay, L square gets cancelled here, and here only L is remaining. So on the RHS 3, okay, on the RHS what is remaining, it is 3 times dl divided by L. Okay, now remember this thing, dφ is nothing but change in volume. dφ means change in volume, and dl means change in length. Okay,
So therefore this equation can also be written like this. चेंज इन व्हॉल्यूमला डेल्टा व्ही न पण आपण रिप्रेझेंट करतो. डीव्ही न रिप्रेझेंट केलं तरी चालतंय, डेल्टा व्ही न रिप्रेझेंट केलं तरी चालतंय. सो डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू 3 टाइम्स चेंज इन लेंथला आपण स्मॉल एल न डिनोट करत होतो, कारण डीएल म्हणजे काय आहे, चेंज इन लेंथ. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एल ऑल्सो. ओके, डिवायडेड बाय कॅपिटल एल. नाउ डेल्टा व्ही बाय व्ही इज नथिंग बट वॉल्यूम स्ट्रेन. Okay, you know this. Delta V by V is the volume strain is equal to 3 times small l by capital L, that is change in length upon original length, is the longitudinal strain, or it is also called as linear strain. Okay, so hence in case of cube this formula is applicable for the cube only. So for the cube what will happen, volume strain is 3 times linear strain. Okay, सपोज याच्यावर क्वेश्चन कसा आहे ते सांगतो तुम्हाला. क्वेश्चन इज लाईक दिस. When pressure is applied on a cube, pressure is applied on a cube. When pressure is applied on a cube, its side decreases by 2%. Okay, एक क्यूब वर सगळ्या साइडने इक्वल प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होतं, त्याची साइड, प्रत्येक साइड जी आहे ना ती 2% ने डिक्रीज होते. each side decreases by 2%. Then number one काय कॅल्क्युलेट करायचं आहे, longitudinal strain, and number two is volume strain. या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल longitudinal strain. Longitudinal strain is given by formula small l by capital L, that is change in length upon original length. Now suppose original length is 100. Original length काय करतो मी 100 assume करतो. ओके, ओरिजिनल लेंथ 100 assume केली तर चेंज इन लेंथ किती होणार आहे, 2 होणार आहे. बिकॉज ईच साइड म्हणजे त्याची लेंथ असणार आहे. ओके, ईच साइड रिप्रेझेंट वन लेंथ. ओके, जर 100% ओरिजिनल लेंथ असेल तर काय होणार आहे, 2% न डिक्रीज होणार. सो 2 इज द चेंज ओनली. So longitudinal strain is equal to 2 divided by 100, that is 0.02 is the longitudinal strain. Okay, now for the cube we know that volume strain is equal to 3 times longitudinal strain. Okay, so therefore here 3 into 0.02, and therefore it will become 0.06. 0.06 is the volume strain. Okay, that is the answer. One more question. A cube when subjected to pressure from all sides, a cube when subjected to pressure from all sides decreases each side by 3%, then longitudinal and volume strain is. Okay, so in this question, first of all the longitudinal strain is equal to the change in length upon original length. Suppose original length is 100, कारण नेहमी लक्षात ठेवा पर्सेंटेज इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्यावेळी ओरिजिनल व्हॅल्यू 100 कन्सिडर करायची.
Original value 100. So suppose original length is 100. So each side decreases by 3% ना. सो सुरुवातीला लेंथ 100% असेल तर काय होणार आहे 3% न डिक्रीज होणार. स्मॉल एल म्हणजे काय असतं चेंज इन लेंथच असतं लक्षात घ्या. ओके so longitudinal strain is equal to 3 divided by 100 that is 0.03. Okay, this is the longitudinal strain. There is no unit for this. Next is volume strain. ओके आता हे नेहमी लक्षात ठेवायचं क्यूबचा प्रॉब्लेम आला क्यूबचा प्रॉब्लेम असेल आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन माहिती असेल तर व्हॉल्यूम स्ट्रेन शुड इज इक्वल टू 3 टाइम्स लॉन्जिट्युडनल स्ट्रेन हे लक्षातच ठेवायचं आहे 3 टाइम्स लॉन्जिट्युडनल किंवा लिनियर स्ट्रेन असतं and therefore it is 3 times 0.03 so answer will be equal to 0.09 is the answer. This is the volume strain. Now next we are going to study the new concept that is the Poisson's ratio. Okay, Poisson's ratio or it is called as Poisson's ratio. Poisson's ratio, Poisson's ratio. Okay, Poisson's ratio. Next concept, Poisson's ratio. Poisson's ratio ची concept कशी आहे बघा. Suppose there is a rod like this. Suppose this is a rod which is fixed at the top. Which is fixed at the top. Vertical rod आहे. Top end ला fix केलेला आहे. ओके आणि याची ओरिजिनल लेंथ काहीतरी आहे. Original length is suppose L, capital L, and original diameter is suppose capital D. Original length is capital L and original diameter is capital D. Okay. This is the original length and this is the original diameter. Now suppose this is subjected to a longitudinal force. आपण काय केला लेंथ वाढवण्यासाठी इथं फोर्स अप्लाय केला. आता इथं खाली फोर्स लावला तर काय होणार आहे याची लेंथ वाढणार आहे. सो लेंथ विल इन्क्रीज लाईक दिस. ओके टेन्साइल फोर्स आपण लावला. टेन्साइल फोर्स म्हणजे काय ज्या फोर्समुळे काय होते लेंथ वाढते. स्ट्रेच करणारा फोर्स. Stretching force is called as tensile force. Okay, so when this rod is subjected to tensile force, what will happen? Length will increase like this. So this is the म्हणजे dotted line जे दाखवलेलं आहे ते कधी होणार आहे when a stretching force F is applied on the body. बघा पुन्हा एकदा सांगतोय there is a rod like this ज्याची लेंथ आहे कॅपिटल L, डायमीटर इज कॅपिटल D and suppose it is fixed at the top end आणि bottom end ला काय केलेला आहे stretching force F अप्लाय केलेला आहे. Due to this force what will happen? Rod will be stretched. Rod stretch होणार आहे. Okay, and suppose small L is the increase in the length. म्हणजे फोर्स लावल्यानंतर इन्क्रीज इन लेंथ काय झालंय स्मॉल एल झालंय. आता मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स मध्ये काय दिसतं जरा व्यवस्थित लक्ष द्या. मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स मध्ये काय होतं ज्यावेळी इन्क्रीज इन लेंथ होतं ना त्यावेळी डिक्रीज इन डायमीटर होतं. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या एखाद्या रॉडला एखाद्या ऑब्जेक्टला आपण स्ट्रेच ज्यावेळी करतोय ना त्यावेळी स्ट्रेच केल्यानंतर काय होतं लेंथ वाढते परंतु त्यावेळी त्याचा काय होतो डायमीटर कमी होतो. ओके आता इथं काय होतं एकाच वेळी दोन स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहेत. एक म्हणजे लिनियर स्ट्रेन दॅट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आणि दुसरी असणार आहे लॅटरल स्ट्रेन. ओके तर या ठिकाणी ओके हे बघा फेन a rod is stretched when a rod is stretched two strains are produced. Two strains are produced.
Okay, first is the longitudinal strain. Longitudinal strain, which is also called as linear strain, which is given by formula small l by capital L. And second is the lateral strain. Second is the lateral strain. And lateral strain is given by formula change in diameter upon the original diameter. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय असतं, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि त्याचबरोबर रॉडला स्ट्रेच केल्यानंतर काय होते, ते लॅटरल स्ट्रेन देखील प्रोड्यूस होते. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, तर चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर. ओके, दॅट इज द लॅटरल स्ट्रेन. आणि पॉइझन्स रेशो म्हणजे काय असतं, या दोन स्ट्रेनचा रेशो. ओके, सो पॉइझन्स रेशो is defined as Poisson's ratio is defined as the ratio of lateral strain, the ratio of lateral strain to longitudinal strain, ratio of the lateral strain to longitudinal strain, that is called as Poisson's ratio. Okay, this Poisson's ratio is denoted by sigma, and here formula for the sigma will be, it is the ratio of lateral strain to longitudinal strain. Okay, so lateral strain means small l divided by lateral strain means small d divided by capital D, that is change in diameter upon the original diameter. Okay, and longitudinal strain is small l divided by capital L, that is change in length upon original length. And therefore Poisson's ratio sigma is equal to small d into capital L. capital L वर जाणार ना, आणि capital D काय होणार आहे, खाली येणार. So small d into capital L divided by small l into capital D. Okay, so this is the formula for Poisson's ratio. So this is the concept of Poisson's ratio. पुन्हा एकदा सांगतो, रिपीट करतोय, लक्षात घ्या. कुठल्याही ऑब्जेक्टला ज्यावेळी आपण स्ट्रेच करतो त्यावेळी त्याची लेंथ वाढते, परंतु त्याच वेळी डायमीटर कमी होतोय. आणि अशा प्रकारे कुठलाही ऑब्जेक्ट आपण स्ट्रेच केला तर एकाच वेळी दोन स्ट्रेस प्रोड्यूस होतात, एकाच वेळी दोन स्ट्रेन प्रोड्यूस होतात. लक्षात घ्या, दोन स्ट्रेन, नॉट स्ट्रेस. लक्षात येते मी काय सांगतोय. कुठलाही ऑब्जेक्ट स्ट्रेच केला तर लेंथ वाढते, डायमीटर कमी होतो. किंवा कॉम्प्रेस केला तर उलट होणार, म्हणजे कॉम्प्रेस केला तर लेंथ कमी होणार आणि डायमीटर वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे एकाच वेळी दोन स्ट्रेन प्रोड्यूस होतात. कुठल्या दोन स्ट्रेन असतात, फर्स्ट इज द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज नथिंग बट स्मॉल एल बाय कॅपिटल एल, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय असतं, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर. आणि पॉइझन्स रेशो म्हणजे काय असतं, लक्षात घ्या. पॉइझन्स रेशो इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. सो सिग्मा इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ओके, सो फ्रॉम द डायग्राम, lateral strain is small d by capital D and longitudinal strain is small l by capital L. So total Poisson's ratio is dl upon ld. Okay, so this is the final formula for the Poisson's ratio. सिग्माच्या आता व्हॅल्यूज बघा कशा आहेत, ह्या तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ सिग्मा इज फ्रॉम -1 to 0.5 असणार आहे. थेरॉटिकल व्हॅल्यू इज -1 to 0.5. ओके, म्हणजे मिनिमम -1 येते, मॅक्सिमम 0.5 येते. ही कशी येते, याचं जे डेरिव्हेशन आहे ते आउट ऑफ स्कोप ऑफ अवर सिलेबस आहे, त्याच्यामुळे त्या डेरिव्हेशन कडे आपण जाणार नाहीये, लक्षात घ्या. सो मिनिमम इज -1, मॅक्सिमम इज 0.5. सिग्माची प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे, 0 to 0.5. म्हणजे प्रॅक्टिकली तसं बघायला गेलं तर सिग्माची मिनिमम व्हॅल्यू येते 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू येते 0.5. म्हणजे सिग्माची व्हॅल्यू कधीही 0.5 पेक्षा जास्त जात नाही. ओके, आता सिग्माची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, मटेरियलवर डिपेंड असते. कुठलं मटेरियल आहे, कशाचं आपण स्ट्रेचिंग केलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल मेटल्सची आपण सिग्माची व्हॅल्यू बघितली, पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू बघितली, तर इट इज फ्रॉम 0.25 to 0.4 आहे. आणि एकच व्हॅल्यू सांगायची झाली तर किती येणार आहे, 0.3 येणार आहे. Suppose one MCQ is asked that value of Poisson's ratio for metal is, असं जर क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये ऑप्शन 0.1, 0.2, 0.3, 0.4 आला तर करेक्ट ऑप्शन असणार आहे 0.3. फॉर द कॉर्क साठी सिग्माची व्हॅल्यू एक्झॅक्टली 0 येते.
Okay, and for rubber व्हॅल्यू ऑफ सिग्मा इज 0.4999. आता आणखी एक इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी सिग्मा 0.5 असतो, जे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ सिग्मा 0.5 असतो, त्यावेळी काय होतं, देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम. नो चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय, बिफोर स्ट्रेचिंग जेवढं व्हॉल्यूम असतं तेवढंच आफ्टर स्ट्रेचिंग व्हॉल्यूम असणार आहे. बिफोर स्ट्रेचिंग व्हॉल्यूम म्हणजे काय, ओरिजिनल लेंथ L, ओरिजिनल डायमीटर D, कॅपिटल D. ओरिजिनल लेंथ इज कॅपिटल L, ओरिजिनल डायमीटर इज कॅपिटल D. ही ओरिजिनल लेंथ आणि ओरिजिनल डायमीटर काढून आपण जर व्हॉल्यूम काढलं तर ते ओरिजिनल व्हॉल्यूम येणार आहे बिफोर स्ट्रेचिंग. स्ट्रेच केल्यानंतर लेंथ किती होणार आहे, कॅपिटल L प्लस स्मॉल L एवढी लेंथ होणार स्ट्रेच केल्यानंतर, बरोबर. आणि डायमीटर किती होणार आहे, कॅपिटल D मायनस स्मॉल d, कारण डायमीटर कमी व्हायला लागलाय. त्या नवीन लेंथ आणि नवीन डायमीटर नुसार नवीन व्हॉल्यूम येणार आहे, दॅट इज न्यू व्हॉल्यूम. ओके, जर इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम असेल, म्हणजे व्हॉल्यूम बिफोर स्ट्रेचिंग इज इक्वल टू व्हॉल्यूम आफ्टर स्ट्रेचिंग असेल, तर त्याला काय म्हणणार आपण, देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम असं. ओके, देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम. आणि ज्यावेळी चेंज इन व्हॉल्यूम अजिबात नसतं त्याच वेळी, ओके, म्हणजे व्हेन अ बॉडी इज स्ट्रेच्ड अँड देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे असा एमसीक्यू आला सपोज, अ बॉडी इज स्ट्रेच्ड बट देर इज नो चेंज व्हॉल्यूम, किंवा व्हेन अ बॉडी इज कॉम्प्रेस्ड बट देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम, देन व्हॅल्यू ऑफ सिग्मा इज, तर करेक्ट आन्सर काय येणार आहे, त्याचं करेक्ट आन्सर विल बी 0.5. ओके, नाउ इफ यू कॅन सी, दीज आर द कॉर्क्स. कॉर्क म्हणजे काय असतं, कॉर्क हा काय असतो, एक लाकडाचा प्रकार आहे. ओके, अँड इट इज युज्ड एज अ कॅप और इट इज युज्ड एज अ सीलंट. ओके, नाउ हियर यू कॅन सी इन दिस डायग्राम. सो दीज आर द कॉर्क्स, जे टेपर्ड असतं हे. ओके, दिस इज टेपर्ड म्हणजे काय असणार आहे, वर डायमीटर जास्त असणार आहे आणि खाली डायमीटर काय असणार आहे, कमी असणार आहे. सो दिस इज अ कॉर्क विच इज टाईप ऑफ अ वूड. आणि हे कशासाठी वापरलं जातं, ग्लास बॉटल जे आहेत ना, ग्लास बॉटलचं जे वरचं टोपन असतं, टोपन, ओके, इथं ते टोपन मध्ये बसवण्यासाठी कॉर्क वापरलेलं असतं. ओके, सो कॉर्क इज युज्ड हियर इन डिफरंट टाइप्स ऑफ ग्लास बॉटल्स. ग्लास बॉटल बंद करण्यासाठी कॉर्कचा वापर केलेला असतो. ओके, हियर यू कॅन सी इन दिस एक्झाम्पल. ओके, दिस इज द कॉर्क which is fixed at the mouth of the bottle. आता एक कॉर्कचा सिग्मा 0 का असतो लक्षात घ्या. तर कॉर्क लक्षात घ्या, या पद्धतीने ते बॉटल मध्ये बसवलेलं असतं. दिस इज द ओपनिंग ऑफ द बॉटल, लाईक दिस. हे बॉटलला बसवलेलं असतं. ओके, आता याला कॉर्कला बाहेर काढण्यासाठी काय करतो आपण, याच्यामध्ये एखादा मेटल ऑब्जेक्ट काय करतो, बसवतो आणि याला काय करतो, बाहेर पुल करतो. बाहेर पुल केल्यानंतर कॉर्क बाहेर निघणार आहे. आता पुल करत असताना कॉर्कच्या बाबतीत काय होतं माहितीये का, लेंथ त्याची इन्क्रीज होते. पुल केलं ना, स्ट्रेच केलं, सपोज दिस इज अ कॉर्क, की हा कॉर्कचा एक तुकडा आहे. याला काय केलं आपण, स्ट्रेचिंग फोर्स लावला, तर कॉर्कची अशी एक प्रॉपर्टी आहे की स्ट्रेच झाल्यानंतर त्याचे डायमीटर कमी होत नाही अजिबात. लक्षात घ्या, म्हणजे त्याची लेंथ जरी वाढली, लेंथ काय झाली, स्मॉल एल न इन्क्रीज जरी झाली, तर त्याचा डायमीटर मात्र काय होत नाही, कमी होत नाही. डायमीटर ऍज इट इज राहतो आणि म्हणून ते रिपीटेडली यूज करू शकतो. सपोज आपण ते स्ट्रेच केलं आणि डायमीटर कमी झाला, तर नेक्स्ट टाइम आपण ते त्याला बसवलं तर आत पडणार ते डायमीटर कमी झाल्यामुळे. पण तो कॉर्कला तसं होत नाही. लेंथ जरी इन्क्रीज झाली तरी डायमीटर कमी होत नाही. आता डायमीटर जर कमी झाला नाही तर काय होणार, लिनियर स्ट्रेन 0 येणार, सॉरी लॅटरल स्ट्रेन 0 येणार आहे. कारण लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय बघितलंय आपण, लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर असतं. सो चेंज इन डायमीटर त्याचा होतच नाही स्ट्रेच जरी केलं तरी, त्याच्यामुळे लॅटरल स्ट्रेन 0 येणार आहे. अँड सिग्मा इज नथिंग बट लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय दी लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. इथं त्या कॉर्कला स्ट्रेच केल्यावर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन क्रिएट होणार आहे, परंतु लॅटरल स्ट्रेन क्रिएटच होत नाही. चेंज इन डायमीटर होतच नाही, डायमीटर डिक्रीज होतच नाही. म्हणजे न्यूमरेटर 0 येतो आणि न्यूमरेटर 0 आल्यामुळे सिग्मा काय येणार आहे, तुमचा 0 येणार आहे. नेक्स्ट, आता या पॉइझन्स रेशोचे आपण व्हॅल्यूज बघितलेले आहेत. ओके, पॉइझन्स कॉर्क म्हणजे काय वगैरे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट इज द सिग्मा पॉझिटिव्ह आणि सिग्मा निगेटिव्ह, याचा मिनिंग काय होतो, कारण पॉइझन्स रेशो कॅन हॅव पॉझिटिव्ह साइन एज वेल एज निगेटिव्ह साइन. ओके, सो पॉइझन्स रेशो can be
positive or negative, positive or negative. पॉइझन्स रेशो पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो. ओके, आता पॉझिटिव्ह म्हणजे काय आणि निगेटिव्ह म्हणजे काय? ओके, तर लक्षात घ्या, फेन पॉइझन्स रेशो म्हणजे सिग्मा ना, फेन सिग्मा इज पॉझिटिव्ह, फेन सिग्मा इज पॉझिटिव्ह, त्याचा मिनिंग असा घ्यायचा आहे, फेन सिग्मा इज पॉझिटिव्ह, increase in length has decrease in diameter, ओके, म्हणजे लेंथ वाढल्यावर डायमीटर जर कमी होत असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह सिग्मा म्हणायचं. ओके, सिग्माची व्हॅल्यू प्लस कधी घ्यायची, आपण स्ट्रेच केलं रॉडला, स्ट्रेच केल्यावर ऑटोमॅटिकली लेंथ वाढणार आणि लेंथ वाढल्यावर जर तुम्ही डायमीटर बघायचा, लेंथ वाढल्याने त्यावेळी डायमीटर जर कमी झाला तर त्यावेळी काय म्हणणार आहे आपण, सिग्मा इज पॉझिटिव्ह असं म्हणणार आहे. ओके, आणि सिग्मा इज निगेटिव्हचा मग मिनिंग काय होणार आहे, याच्या बरोबर अपोजिट होणार आहे. म्हणजे काय होणार, लेंथ वाढवल्यावर डायमीटर पण वाढत असेल, म्हणजे असं पण काही सबस्टन्सेस आहेत की त्याला स्ट्रेच केलं ना की लेंथ वाढते आणि त्याचा डायमीटर पण वाढतो. ओके, पण ते असे काही क्वचित म्हणजे एक्सेप्शनल काही सबस्टन्सेस फक्त आहे. मोस्ट ऑफ द सबस्टन्सेसला काय होतं, लेंथ वाढवली की डायमीटर काय होतो, कमी होतो. म्हणजे मोस्ट ऑफ द सबस्टन्सेसचा सिग्मा म्हणजे पॉइझन्स रेशो काय असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि काही असे सबस्टन्सेस आहेत जे आर्टिफिशियली तयार केलेले आहेत. ओके, इन विच व्हॉट हॅपन्स व्हेन लेंथ इन्क्रीजेस डायमीटर ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, सिग्मा इज नेगेटिव्ह मीन्स increase in length causes or has increase in diameter, आणि असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना काय म्हटलं जातं, ऑक्सिटिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज ऑक्सिटिक मटेरियल और ऑक्सिटिक सबस्टन्स असं म्हटलं जातं. ओके, सो ज्या मटेरियल मध्ये काय होतं, काय केलं आपण, इन्क्रीज इन लेंथ केल्यावर इन्क्रीज इन डायमीटर होतं, त्याला ऑक्सिटिक मटेरियल असं म्हटलं जातं आणि त्यांचा सिग्मा काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. आता सपोज विचारलं मेटलचा सिग्मा पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार आहे, तर मेटलचा सिग्मा पॉझिटिव्ह असतो आणि प्लस 0.3 असणार. म्हणजे असा पण ऑप्शन होऊ शकतो, द पॉइझन्स रेशो ऑफ मेटल इज प्लस 0.3 असेल आणि मायनस 0.3 असेल, तर करेक्ट आन्सर काय येणार आहे, प्लस 0.3. कारण मेटलच्या बाबतीत काय होतं, लेंथ वाढवल्यावर त्याचा डायमीटर कमी होतो. ओके, रबरला देखील सिग्मा पॉझिटिव्हच आहे, कॉर्कचा सिग्मा तर झिरोच आहे. मोस्ट ऑफ द मटेरियल जे आहेत, नॅचरली अकरिंग मोस्ट ऑफ द मटेरियल आहेत, त्यांचं काय होतं, जनरली सिग्मा पॉझिटिव्हच असतो, म्हणजे लेंथ वाढल्यानंतर डायमीटर कमीच होतंय. आणि असे आर्टिफिशियली मेड मटेरियल्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिटिक मटेरियल म्हटलं जातं. यू कॅन सर्च दिस ऑन द नेट, नेटवर सर्च करून बघा. असे काही मटेरियल्स आहेत की ज्याला काय होतं, स्ट्रेच केल्यावर लेंथ वाढते आणि त्याच वेळी तो डायमीटर पण त्याचा वाढवतो. ओके, okay students, so this is all for today's lecture. In the next lecture we will study the next concept.